नॉनव्हेजपेक्षाही टेस्टी, प्रोटीनने भरपूर अशी कुठलेही वाटण न टाकता झटपट बनून तयार होणारी ही सोयाबीनची भाजी तुम्ही या सोप्या पद्धतीने कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर चला तर मग त्यासाठी सोयाबीन गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहे 10 ते 15 मिनटासाठी. आता 1 वाटी दही घेऊन त्यामध्ये लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर, किचन किंग मसाला आणि गरम मसाला टाकून मिक्स करायचा आहे. त्यामध्ये 1 चमचाभर रोस्ट केलेली कस्तुरी मेथी टाकून सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर दही घेताना इथे आंबट दही घ्यायचं नाही आहे. सर्व मिश्रण मिक्स झालं की साईडला ठेवून द्यायचं आहे. आता इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट आपल्याला लागणार आहे. इथे 2 कांदे आणि 1 टोमॅटो मी बारीक चॉप करून ठेवलेला आहे. आता 10 मिनिटांनंतर आपली ही सोयावडी जी आहे ती छान अशी फुगलेली आपल्याला दिसत असेल. आता यामधलं हे पाणी ओतून द्यायचं आहे आणि 2 ते 3 स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे, नाहीतर याचा थोडासा असा उग्र वास येतो. आता हे छान असे मऊसूत झालेले आहे. हे पिळून घ्यायचे आहे. यामधलं पाणी सर्व काढून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल, 1 चमचा आपण बटर घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे, खडे गरम मसाले, कांदा टाकून सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा सॉफ्ट झाला की नंतरच यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया. आता टोमॅटोसुद्धा मिनिटभरासाठी फ्राय करायचे आहे आणि दह्याचं मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता 2 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. छान असं कांदा टोमॅटोची आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्यामध्ये लगेचच आपण सोयावडी टाकून घ्यायची आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एका साईडला गरम पाणी करायला ठेवायचं आहे आणि नंतर यामध्ये ग्लासभर गरम पाणी टाकून झाकण ठेवून द्यायचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर आपली सोयावडीची चमचमीत आणि झणझणीत भाजी बनवून तयार आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.